ओम नमः शिवाय, 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 लाईट बघते उमेश, अजून कमी पाहिजे, वाढवू का ब्राईटनेस? टेन्शन नाही तर गेनच टाकायला लागलं. हां समाज व्यवस्थेतलं एक मानाचं पान, जगाच्या कानाकोपऱ्यात विखरलेले, त्या त्या ठिकाणी सहज मिसळून गेलेले, तरीही स्वतःचं वैशिष्ट्य जपणारा हा समाज, सतत ते कार्यस्थ असणारा म्हणजेच सिकेपी कायस्थ, देशाच्या उभारणीत हिरिरीनं भाग घेणारा, कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असणारा, पुरोगामी विचारांच्या सुशिक्षितांचा हा समाज. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सिकेपी म्हणजे नुसतेच चांगले खाणारे पिणारे नाहीत, तर रणभूमी असो वा रंगभूमी, राजकारण असो, समाजकारण असो वा अर्थकारण, संगीत असो वा साहित्य, सिकेपी झेंडे सगळीकडेच फडकलेत. अशा या सिकेपींच्या सिकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टनं गेल्या 6 वर्षात बुद्धी, शौर्य, सामाजिक कार्य, औद्योगिक क्षेत्र, भारतीय लष्करी सेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्ञातीतील मान्य वर्गाचा तसंच युवा वर्गाचा सन्मान केला आहे. दीप प्रज्वलन. प्रज्वलन हा केवळ संकेत नाही, तो आहे संकल्प. तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनानं. दीप प्रज्वलनासाठी मी मंचावर मान्यवरांना आमंत्रित करते आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय गुप्ते यांना पुणे सिकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार वढावकर आणि उपाध्यक्ष सौ मोहना टिपणीस यांनी मंचावर घेऊन यावं. प्रमुख श्री राजेश व्यास यांना गव्हर्निंग काउन्सिल समितीचे कार्याध्यक्ष आणि कायस्थ प्रतिबिंबचे संपादक श्री अजित टिपणीस यांनी मंचावर घेऊन यावं. सन्माननीय आमंत्रितांना मी दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते. दीप हे सूर्य आणि अग्नी यांचे प्रतीक, प्रकाश, आशा आणि विकास यांचंही हे प्रतीक.
दिव्याचं नातं हे जीवनाशी अखंड जोडलेलं असतं. तो निरंतर तेवत राहतो तेव्हाच आपण कार्यरत राहतो. अशा या दीपाचा प्रकाश आपल्या सर्वांचं जीवन उजळून टाकू हीच प्रार्थना. यावर्षीच्या गौरव सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून गौरवार्थींना एक विशेष गौरव स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. या गौरव चिन्हाचं अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय गुप्ते यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. गव्हर्निंग काउन्सिल समितीचे कार्याध्यक्ष अजित टिपणीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे कार्यक्रम अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय गुप्ते, आजच्या प्रमुख पाहुण्या अजून पधारायचे आहेत, श्री राजेशजी व्यास, ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नंदकुमारजी वडावकर, ट्रस्टच्या उपाध्यक्षा माननीय सौ मोहना टिपणीस, उपस्थित गौरवार्थी सर्व डॉक्टर्स, सर्व निमंत्रित मान्यवर आणि आपण सर्व मान्यवरांचे पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टतर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टचा 6वा वर्धापन दिन व 7वा गौरव सोहळा आज संपन्न होत आहे. फक्त पुण्यातीलच नाही तर पुण्याबाहेरील CKP समाज या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतो. कारण या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची ख्यातीच तशी सर्वत्र पसरलेली आहे. दरवर्षी एक नवीन थीम घेऊन आपल्या ज्ञातीतील नामवंत गुणवंत व्यक्तींचा जाहीर सत्कार आणि सन्मान आपल्या ट्रस्टतर्फे करण्यात येतो. यावर्षीची थीम आहे वैद्यकीय क्षेत्र. आजचा आपला हा कार्यक्रम जपूरजा कला व संस्कृती संग्रहालयाच्या कलादालनाच्या प्रेक्षकगृहात संपन्न होत आहे. या मंगल प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी
पुन्हा एकदा तुम्हा सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. वसंतात सृष्टी सर्वत्र बहरते, वसंतात सृष्टी सर्वत्र बहरते, रंगाची उधळण सर्वत्र करते. तुमच्या उपस्थितांनी रंगत आणली, तुम्ही उपस्थितांनी रंगत आणली, मंगल सुरुवात या सोहळ्याची झाली असे जाहीर करतो. सुस्वागतम. धन्यवाद. धन्यवाद टिपणे सर. आता मी नंदकुमार वढावकर यांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय गुप्ते यांचा सत्कार करावा. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय गुप्ते हे गेली 40 वर्ष प्रसूती आणि स्त्री विज्ञान या क्षेत्रात यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून फिगो अंतर्गत मानवी पुनरुत्पादन आणि महिला आरोग्याच्या नैतिक आणि व्यावसायिक पैलूंसाठी असलेल्या समितीसाठी आणि महासचिव म्हणून जागतिक संघटना जेस्टोसिससाठी काम केलं आहे. त्यांनी LLB करून स्त्रीरोग तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून मेडिको लीगल चळवळीचे प्रणेते म्हणून आणि राष्ट्रीय वैद्यकीय कायदेशीर परिषदांच्या स्थापनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात नैतिकतेची जागरूकता वाढवण्यासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. डॉक्टर गुप्ते यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांनी अनेक शोधनिबंधांसह 8 पुस्तकंही लिहिली आहेत. डॉक्टर गुप्ते यांचं सध्याचं स्वारस्य आणि यश जीनोमिक्स आणि मायक्रोबायोम या अभ्यासाच्या क्षेत्रात आहे. डॉक्टर संजय गुप्ते यांना पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टच्या 7व्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदानं सन्मानित करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. या सन्मानाचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, विंझाई देवीची प्रतिमा असलेलं नाणं, सन्मानचिन्ह आणि ट्रस्टनं प्रकाशित केलेली पुस्तकं. ट्रस्टनं प्रकाशित केलेल्या पुस्तकांची नावं आहेत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज एक गौरव यात्रा आणि दुसरं पुस्तक आहे चांद्रसेनीय लक्षवेधी कायस्थ भाग 1. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टच्या गौरव सोहळा कार्यक्रमाच्या मागे आमचे आधारस्तंभ म्हणून उभे राहणाऱ्या श्री राजेश व्यास यांचा सन्मान गव्हर्निंग काउन्सिल समितीचे कार्याध्यक्ष अजित टिपणीस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री राजेश व्यास पुण्यातल्या गृहनिर्माण उद्योग आणि पुनर्विकास प्रकल्प बांधलेले उद्योगातलं गेल्या 2.5 दशके प्रसिद्ध असलेलं नाव. आपल्या स्वप्नातलं घर आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी राजेश व्यास ग्रुप प्रसिद्ध आहे. आधीचा प्रकल्प हा बेंचमार्क ठरवून त्यापेक्षा अधिक चांगला प्रकल्प तोही आपल्या बजेटमध्ये देण्यासाठी राजेश व्यास ग्रुप पुणेकरांना परिचित आहेत. नाशिकमध्ये आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर
राजेश व्यास यांनी पुणे ही आपली कर्मभूमी मानली. ग्राहकाची आवड आणि बजेटचा विचार करून पर्यावरणपूरक आणि सर्व सुखसोयींनी सुसज्ज अशा अनेक प्रकल्पांचं काम राजेश व्यास ग्रुपकडून सध्या सुरू आहे. पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टचे संस्थापक, विश्वस्त आणि अध्यक्ष श्री नंदकुमार वढावकर यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्टच्या 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांचं मी अध्यक्ष नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गुप्ते सर, राजेश व्यास ग्रुपचे राजेश व्यास सर, आपल्या ट्रस्टच्या उपाध्यक्षा मोहनाताई टिपणीस, कार्याध्यक्ष आदरणीय अजित टिपणीस सर, सभागृहात उपस्थित असलेले आजचे सर्व गौरवार्थी, त्यांचे स्नेहीजन, आप्त, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सन्माननीय सभासद, बंधू आणि भगिनींनो, आजचा 7वा गौरव सोहळा साजरा करताना ट्रस्टला खूप आनंद होतोय. आता सांगितल्याप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कायस्थ ज्ञातीतल्या आपल्या बांधवांचा, भगिनींचा आपण सन्मान करत असतो. त्यांचं कर्तृत्व हे समाजासमोर आणत असतो आणि हे करत असताना जी नवीन युवा पिढी आहे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वापासून जर काही बोध घेतला, जर मार्गदर्शन घेतलं, तर त्यांचं भविष्य त्या निमित्ताने घडावं, हा या गौरव सोहळ्यामागचा प्रमुख हेतू आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक गौरव सोहळे झाले. 7वा गौरव सोहळा आहे. अनेक व्यक्तींचा आपण सत्कार केला आणि त्यानिमित्ताने अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित राहिले. त्यांची नावं फक्त मी आपल्याला सांगतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत डॉक्टर सतीश प्रधान, चंदू बोर्डे, माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस, एअर मार्शल भूषण गोखले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर सर, पद्मविभूषण जयंत नारळीकर, उदयजी साहेब, सुधीर गाडगीळ, सुनंदन लेले अशा अनेक व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त हजेरी लावली. हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आजही तीच परंपरा चालू आहे. ज्यावेळेला आदरणीय डॉक्टर गुप्ते सर या ठिकाणी उपस्थित आहेत, राजेश व्यास सर या ठिकाणी आहेत, मेधाताई पण आता लवकरच येणार आहेत. तर अशी ही व्यक्तिमत्वांची परंपरा आपल्या गौरव सोहळ्याला लाभलेली आहे. याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आणि अभिमान वाटतो. आजच्या या झपूर्जाच्या व्यासपीठावरून मागे वळून पाहताना गेल्या 6 वर्षातला जो प्रवास आहे या ट्रस्टचा, त्याचा विचार केला तर खूप प्रगतीचा आलेख आपण वरपर्यंत उंचावलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे हे शक्य झालं, याची आम्हाला ट्रस्टीजना जाणीव आहे. मला सांगायला आनंद वाटतो की समाजहिताय सर्वजन सुखाय हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून ट्रस्टची वाटचाल चालू आहे आणि सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पर्यावरण अशा 5 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांना
आपण आर्थिक मदतीचा हात पुढे करत असतो. मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत या 6 वर्षात आपल्या ट्रस्टनी 44 लाखापेक्षा अधिक रकमेचं या विविध संस्थांना आर्थिक मदत केली. आणखीन एक फक्त महत्त्वाची घटना या वर्षीची सांगतो. एक आपल्या ट्रस्टला एक आनंद वाटेल, अभिमान सभासदांना खूप आनंद वाटेल अशी घटना. ती म्हणजे आपल्या नावाकडे पाहून नाही, पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टकडे बघून नाही, तर त्याच्या कामाकडे बघून यावेळेला आपल्याला कमिल सिंह फाउंडेशनने 5 लाखाची देणगी CSR फंडासने दिलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की याचा विनियोग आपण रुईया मुकबधीर विद्यालय जे SP कॉलेजच्या कंपाऊंडमध्ये आहे, शिक्षण प्रसारक मंडळी हे चालवतात, त्या मुकबधीर विद्यार्थ्यांच्यासाठी अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री ज्याच्यामुळे त्यांचं शिक्षण सुकर होईल अशी आपण त्यांना 4,76,000ची सामुग्री ही त्यांना आपण दिलेली आहे. तर हा जो विश्वास आहे ट्रस्टचा, हा आपण गेल्या 6 वर्षात निर्माण केलेला आहे. आणि मला सांगायला असं वाटतं की ही जबाबदारी जी आपल्यावर येते, अनेक व्यक्ती अनेक संस्था ट्रस्टवर विश्वास ठेवून काही रक्कम देतात आणि त्याचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा अशी त्यांची अपेक्षा होते. तेव्हा मी आपल्याला सांगतो की निश्चितच एक मनावर दडपण येतं की त्यांच्या विश्वासाला आपण पात्र होऊ शकू की नाही, हा एक दडपण असतं. पण मला निश्चित खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, आपल्या सदिच्छांमुळे आम्ही निश्चितपणे हे जे महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आपल्याला दिली ती पार पाडण्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो, मनःपूर्वक आपलं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कायस्थ. आता मी पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टचे विश्वस्त आणि खजिनदार श्री हेमभूषण कुलकर्णी यांना पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टच्या उपक्रमांबद्दल माहिती देण्याची आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टच्या स्थापनेपासून म्हणजे मे 2018 पासून हे वार्षिक वर्ष जे मागचं संपलं मार्च 2024ला, तोपर्यंत आपण अनेक उपक्रम राबवलेत. त्यातील 2 प्रमुख विषय म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. तर या 2 उपक्रमांसाठी विषयी एक ट्रस्टी या नात्याने आणि ट्रस्टचे अध्यक्ष श्री बडाकर साहेब यांच्या परवानगीने मी भूषण कुलकर्णी आपल्याला काही थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. शिक्षण. ज्ञानकिरण विद्यार्थी सहाय्य योजना 22 मे 2022 रोजी प्रकाशित केलेल्या चांद्रसेनीय लक्षवेधी कायस्थ भाग 1 आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज गौरव यात्रा या 2 पुस्तकाच्या उत्पन्नातून या योजनेस खरी तर सुरुवात झाली. पण त्याला खरी जी चालना मिळाली ती 2023 साली कारखानीस कुटुंबांनी केलेल्या भरीव मदतीमुळे. त्या कुटुंबांनी जवळ तब्बल 3.5 लाखाची आपल्याला मदत केलेली आहे. त्या मदतीनंतर ह्याची घोषणा आपण 14 मे 2023 रोजी झालेल्या 6व्या गौरव सोहळ्यामध्ये केली होती. त्या दिवसापासून या योजनेस तब्बल 10,33,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळालेले आहे. त्यातील ठळक काही गोष्टींचा फक्त मी उल्लेख करतोय, सगळ्यांचा उल्लेख करत नाही आहे. याच्यातून आपण 11 कायस्थ गरजू मुलांच्या शालेय शिक्षणाची फी भरलेली आहे. हा उपक्रम सतत चालू राहणार आहे. त्या सर्व मुलांचं कंप्लीट शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत. अर्थात काही मुलं 10वी पास होऊन जातील, नवीन मुलं त्यात ॲड होतील, पण 11 जणांची किमान आपण ही जबाबदारी घेतलेलीच आहे. 50 गरजू मुलांच्या विविध तांत्रिक शिक्षणासाठी आपण मदत करतो. हे तांत्रिक शिक्षण असतं ते ITIचं असू शकतं, कॉम्प्युटर असू शकतं, असे वेगवेगळ्या प्रकारची आहे. ही पण मदत अशीच अव्याहत चालू राहणार आहे. जसं मग अशी वडावकर साहेबांनी सांगितलं, कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या मदतीने पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवण्यात येत असलेली VR रुईया मुकबधीर शाळेमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांच्या खास गरजा लक्षात घेऊन आपण त्यांना तब्बल 5.25 लाख रुपयांची उपकरणे पुरवलेली आहेत. आरोग्य. निरामय आरोग्य सेवा योजना 2018 सालापासून आपण आरोग्य या विषयावर अनेक छोटे छोटे उपक्रम करत आलेले आहोत.
त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरं, इतर आरोग्यविषयक शिबिरं ह्याचा समावेश आहेच. तसेच पंढरपूरच्या वारीच्या दरम्यान वारकऱ्यांची सेवा हा पण एक उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो. मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी जमेल त्याप्रमाणे आपण त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. पण ही योजना शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी एक मार्गदर्शिका आता ट्रस्टने आखलेली आहे आणि ती अशी आहे की आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना त्यांच्या निकडीच्या वेळी मार्गदर्शन करणे. ह्याचं एक छोटंसं उदाहरण आता पटकन लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगतो. कालच एक बातमी सगळ्या CKB ग्रुपवरती फिरते आहे की मुंबईच्या एका गरजू कुटुंबाला पेसमेकर बदली करायचा आहे, त्याच्यासाठी गरज आहे. त्यांना कशी मदत आणि त्यासाठी ते ज्याला क्राऊड फंडिंग म्हणतात त्या प्रकारचं उपलब्ध केलेलं आहे. पण त्यांना ज्या गोष्टी माहीत नाही ज्या आमच्या नजरेस आलेल्या त्याची मी आता तुम्हाला माहिती देतोय. प्रथितयश अशा डॉक्टरांचे एक पॅनल स्थापन करणं आजच्या या कार्यक्रमाचा एक उद्देश तो सुद्धा आहे, ज्यातून हे डॉक्टर त्या कुटुंबांना योग्य मार्गदर्शनपर सल्ला देऊ शकतील. सरकारी व निमसरकारी वैद्यकीय योजनांची अशा कुटुंबांना माहिती देणे, ही माहिती बऱ्याच जणांना नसते. ज्याचा लाभ कसा आणि कुठे मिळतो याबाबत मार्गदर्शन करणे, हा अनुभव ट्रस्टनी घेतलेला गेल्या वर्षभरामध्ये, त्यातूनच ही योजना पुढे साकार होते. तरी गरज भासल्यास आर्थिक मदतीची शक्य तशी सोय करणे. आजच्या युवा पिढीला त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन संभाव्य वैद्यकीय धोके व त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणे. आरोग्य विमा त्याची काय आणि कशी गरज आहे आणि तो कसा करावा याच्याबद्दल मार्गदर्शन करणे. आजच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च लक्षात घेता त्यासाठी व्यवस्थित एक धनसंचय निर्माण करणे आणि तो गरजू कुटुंबांच्या त्यांच्या निकडीच्या वेळी उपयोगी पडेल याची तरतूद करणे, हा पण एक मोठा उद्देश आम्ही हातात घेतलेला आहे. मी आता ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. ट्रस्टचे सर्व ट्रस्टी प्लीज व्यासपीठावर या. या सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण असं आहे, ही जी निरामय आरोग्य सेवा योजना आपण सुरुवात करत आहोत त्यासाठी ह्या ट्रस्टच्या विश्वस्तांनी सर्वांनी एकत्र मिळून ₹1,05,000 गोळा केलेत. त्याचा धनादेश मी या विश्वस्तांना विनंती करतो की त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वडावकर आणि सचिव निलेश गुप्ते यांचा स्वाधीन करावा. आणि हा पुढाकार घेतल्याबद्दल ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांचे मनपूर्वक धन्यवाद. एवढ्यावरच हे थांबलं नाही. ह्या उपक्रमाची माहिती ट्रस्टच्या ग्रुपवरती सगळ्यांकडे पसरायला लागली आणि उत्स्फूर्तपणे ट्रस्टच्या सभासदांनी आणि त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांनी, त्यांच्या मित्रमंडळींनी सुद्धा ह्या उपक्रमाला हातभार म्हणून जी रक्कम आजवर गोळा झालेली आहे ती आहे तब्बल ₹1,59,502. तर ह्या सर्व शुभचिंतकांच्या वतीने, आता तो आकडा खूप मोठा आहे, सगळ्यांना स्टेजवर बोलणं खरं तर शक्य नाही आहे, म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी 3 व्यक्तींना आमंत्रण करतो स्टेजवरती. ते आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस सर, प्लीज व्यासपीठावर यावे. तसेच त्यांच्याबरोबर श्याम बेंद्रे आणि सौ सुजाता देशमुख हे प्रतिनिधी स्वरूपात येत आहेत. ही नावं म्हटल्याप्रमाणे तब्बल 46 जणांची आहेत. एवढ्या 46 जणांना हा स्टेज लहान पडेल, तेव्हा आपण जरा समजून घ्यावं अशी बाकी सर्व विश्वस्तांना माझी विनंती आहे. या सर सांगा. आणि हा एक अनौपचारिक धनादेश या तिघांनी सर्व शुभचिंतकांच्या वतीने नंदकुमार वडावकर यांना सुपूर्द करावा अशी विनंती करतो. आणि याचबरोबर पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टची निरामय आरोग्य सेवा योजना ही आज ह्या घटकेला अधिकृतरित्या कार्यरत झाली आहे हे मी जाहीर करतो अत्यंत आनंदाने. आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या तमाम सुहृदांना मी विनंती करतो की हा संदेश आपल्या समाजात जरूर पसरवावा, त्यामुळे ट्रस्टच्या ह्या सामाजिक कार्याला व्यवस्थित मदत होऊ शकेल. कारण वैद्यकीय खर्च कसा असतो हे हा जो प्रेक्षकवर्ग जमलेला आहे त्यांना सगळ्यात जास्त माहिती आहे. या विषयाला धरूनच मी आता सह्याद्री मानव सेवा मंचाचे डॉक्टर चंद्रकांत उर्फ बापूसाहेब जोशी आणि ब्रिगेडियर डॉक्टर उदय भास्कर चिटणीस यांना मंचावर येण्याचे आमंत्रण देतो.
सह्याद्री मानवसेवा मंचाचे डॉक्टर बापूसाहेब जोशी यांचं वय आज आहे 86 वर्ष. तरी दरवर्षी तितक्याच उत्साहाने आणि आपुलकीने पंढरीच्या वारीसाठी दोन्ही वेळेला मोफत मेडिकल कॅम्प ते घेत असतात. तर पुण्यापासून थेट पंढरपूरपर्यंत तब्बल 11 कॅम्प दोन्ही वारींच्यावर त्यांचे होत असतात. ब्रिगेडियर डॉक्टर उदय चिटणीस पुण्यातील FMC मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर 34 वर्ष त्यांनी भारतीय लष्करात सेवा केलेली आहे. त्यातील 5 वर्ष ऑफिसर्स ट्रेनिंग कॉलेज लखनौ आणि 6 वर्ष पुण्यातील FMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज इथे फॅकल्टी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्ट 2018 सालापासून सह्याद्री मानवसेवा मंच या संस्थेशी संलग्न आहे. डॉक्टर सापटणेकर या संस्थेचे संस्थापक आणि डॉक्टर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री मानवसेवा मंच गेली 40 वर्ष पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या निमित्ताने मोफत मेडिकल कॅम्प चालवतात. तसेच आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथे आरोग्य तपासणी आणि योग्य औषधोपचार वगैरे उपक्रम राबवतात. या वर्षी देखील ट्रस्टचे कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमात सक्रिय सहभागी असणार आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टतर्फे सह्याद्री मानवसेवा मंचाला त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमांना एक अल्पशी मदत म्हणून डॉक्टर बापूसाहेब जोशी यांना 1 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करावा अशी मी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वडावकर यांना विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब, मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या कामामध्ये आम्हाला सहभागी करून घेता याबद्दल सुद्धा अनेक धन्यवाद. आता मी पुन्हा एकदा ज्ञानकिरण विद्यार्थी सहाय्य योजनेकडे वळतोय. त्यानिमित्ताने मी आर्य स्त्री शक्ती फाउंडेशनच्या सौ सीमंतिनी गोखले आणि श्री माधव गोखले यांना व्यासपीठावर आमंत्रण देतो. शिक्षण विविध प्रकारे कसं देता येतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे आर्य स्त्री शक्ती फाउंडेशन, जे महिला सक्षमीकरणाचे कार्य करत आहेत. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील गरजू महिलांना त्यांच्या कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाद्वारे सन्मानाने स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देणे हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे. ही संस्था टाकाऊ कापडांचा वापर करून 0 फॅब्रिक कचरा हे ध्येय राबवते. या संस्थेशी सध्या 40च्या आसपास महिला संबंधित आहेत. या संस्थेचे कार्यालय कोथरूड इथे आहे आणि कार्यशाळा पुणे इथे आहे. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्ट तर्फे आर्य स्त्री शक्ती फाउंडेशनला अल्पशी मदत म्हणून मी सौ सीमंतिनी आणि श्री माधव गोखले यांना 1 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करावा अशी ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वडावकर यांनी विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद सौ आणि श्री गोखले. आता मी ट्रस्टचे एक सभासद आणि आपल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल जे तळेगाव इथे आहे त्या प्रोजेक्टचे मुख्य श्री रवी सोळे यांना विनंती करतो की त्यांनी सावरकर गुरुकुलचे रेक्टर जे ऋषितुल्य आहेत आम्हाला दादा पूर्व मधुसूदन शिरोडकर यांना व्यासपीठावर आणावं. दादांचं वय 84 असलं तरी त्यांचा उत्साह कुठच्याही तरुणाला लाजलेला असावा. ज्या निष्ठेने आपुलकीने त्यांचं कार्य करते ते खरोखर वंदनीय आहे. डिसेंबर 2021 पासून आपली ट्रस्ट तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या गुरुकुल संस्थेवर कार्य करत आहे. या संस्थेत महाराष्ट्रातील विविध खेड्यातील मुले राहतात ज्यांना त्यांच्या गावी शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातील बरीचशी मुले ही अनाथ किंवा सिंगल पेरेंट या वर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली आहेत. ट्रस्टतर्फे या संस्थेच्या विविध गरजा वेळोवेळी भागवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ट्रस्टतर्फे कॉम्प्युटर ट्रेनिंग, विविध खेळ असे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. हा प्रकल्प यापुढेही अव्याहतप्रमाणे चालू राहणार आहे. ट्रस्टने प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या आजवरच्या विक्रीतून निर्माण झालेल्या रकमेतून या गुरुकुलचा सर्व खर्च उचलण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ट्रस्टतर्फे विनायक दामोदर सावरकर गुरुकुल या गुरुकुलला अल्पशी मदत म्हणून माननीय दादा शिरोडकर यांना 1 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करावा अशी मी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदकुमार वडावकर यांना विनंती करतो. दादा आपल्या सेवा धर्मास आमचा
मनोभावे नमस्कार. आता मी ओंकारा फाउंडेशनचे श्री भाई तामाणे यांना मंचावर आमंत्रण देतो. भाई तामाणे यांची ओळख काही खास वेगळी करायची गरज नाही आहे. त्यांचं सामाजिक कार्य आपल्या सर्वांना माहितीच आहे. ज्ञानकिरण योजने विद्यार्थी सहाय्य योजनेअंतर्गत एक उपक्रम आम्ही जो चालवलेला आहे त्याचं नाव आहे प्रोजेक्ट दिया. हा उपक्रम भाईंच्या पुढाकारात चालवला जातो. या उपक्रमाअंतर्गत अनेक सोसायट्यांमध्ये पडून असलेल्या जुन्या सायकली गोळा करून त्यांची योग्य डागडुजी, तेलपाणी, रंगकाम असे सगळी कामं करून त्यांना वापरण्यायोग्य करणं आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ज्यांना काही किलोमीटरची पायपीट फक्त शाळेत जाण्यासाठी करायला लागते अशांना ह्या सायकलींचे वाटप या उपक्रमातर्फे केले जाते. नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होणार आहे. या निमित्ताने या वर्षासाठी सुरुवातीचा 11,000 रुपयांचा चेक सुपूर्द करावा अशी मी ट्रस्टचे अध्यक्ष कार्याध्यक्ष श्री अजित टिपणीस यांना विनंती करतो की त्यांनी भाईंना हा चेक द्यावा. त्याचबरोबर आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या स्वतःच्या आणि आसपासच्या सोसायट्यांमध्ये असा संदेश जरूर पाठवा की तिथे ज्या जुन्या सायकली नुसत्या पडून राहिलेल्या असतील त्यांना आम्हाला कळवा. ते तिथून उचलायच्या, त्याचं सगळं रंगकाम वगैरे करण्याचं काम ट्रस्टतर्फे केलं जाईल भाईंच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचा योग्य विनियोग केला जाईल. धन्यवाद भाई. ट्रस्ट स्थापन झाल्या दिवसापासून म्हणजे 18 मे 2018 पासून 31 मार्च 24 पर्यंत यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत ट्रस्टच्या कार्यसंहितेत योजलेल्या प्रमुख उद्दिष्टांखाली वेगवेगळ्या सामाजिक कार्यांसाठी विनियोग केलेल्या रकमेचा थोडक्यात आढावा असा. पर्यावरणपूरक उपक्रम ₹71,000, धार्मिक उपक्रम 89,111 रुपये, शैक्षणिक सहाय्य 15,77,250 रुपये, वैद्यकीय सहाय्य 8,62,000 रुपये आणि सामाजिक कल्याण या उपक्रम या टायटलखाली 18,21,976 रुपये आजवर ट्रस्टनी खर्च केले आहेत. ही एकूण रक्कम होते गेल्या 6 वर्षातली 44,21,337 रुपये. याची तपशीलवार माहिती आज प्रकाशित होणाऱ्या कायस्थ प्रतिबिंबमध्ये आपल्याला वाचायला मिळेलच. ही सर्व आकडेवारी सांगण्यामागे 2 कारण आहेत. पहिलं कारण हा खर्च करण्यासाठी ज्या अगणित शुभचिंतकांनी ट्रस्टवर ठेवलेला विश्वास आणि दुसरं कारण म्हणजे त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न. आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलं असेलच की ट्रस्टने ट्रस्टच्या नावापेक्षा सामाजिक उपक्रमांना जास्त महत्त्व दिलं. त्यासाठी ज्या संस्था असे कार्य करत आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये धन्यता मानली, कारण आम्हाला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालेलं आहे आजवर. जेव्हा या गोष्टीचं मी एक सेल्फ ॲनालिसिस किंवा सेल्फ ऑडिट करतो तेव्हा प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ट्रस्टने उत्स्फूर्तपणे अहमपेक्षा सोहमला दिलेलं प्राधान्य. अशा कामांना बघूनच फक्त 23 आणि 24 या वर्षाचाच फक्त विचार केला तर विविध उपक्रमाच्या निमित्ताने चंदूकाका सराफ, BN अष्टेकर, दिलीप सोनिग्रा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुना गाडगीळ अशी मोठे मोठे ज्वेलर्स संस्थेशी जोडले गेलेले आहेत. राजेश व्यास ग्रुप गेले 2 वर्ष सतत टायटल स्पॉन्सरच्या रूपात आपल्या ट्रस्टच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. लिस्ट ह्या नावांची जी लिस्ट आहे ही बरीच मोठी आहे, पण वेळेचं बंधन सांभाळायलाच हवं आहे मला. पुणे CKP फॅमिली पब्लिक ट्रस्टचे कार्य आणि जबाबदाऱ्या सतत वाढतच आहेत. या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सक्षम आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची ट्रस्टला नितांत गरज आहे. ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनम्रतेने आवाहन करू इच्छितो की ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमांना यथाशक्ती साथ द्यावी. आता कार्यक्रमाची सूत्र मी परत एकदा मेघनाकडे सोपवतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी सर. आपल्या आवाहनाला आपले ज्ञातीतील सर्व बांधव उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, आणखीन आपल्या कार्यात सहभागी होतील असा मला नक्की विश्वास वाटतो. गौरव सोहळ्याचं औचित्य साधून प्रकाशित होणाऱ्या अंकाचं आवरण वैशिष्ट्यपूर्ण करण्याची ट्रस्टची परंपरा आहे.
आजच्या गौरव सोहळ्याचा विषय आहे वैद्यकीय क्षेत्र. म्हणूनच कायस्थ प्रतिबिंब अंकातील साहित्याचं टॉनिक सुद्धा आपल्याला मिळणार आहे, ते एका मोठ्या कॅप्सूलमधून. सभासदांच्या साहित्याचे हे कण एकत्रित करून ते कायस्थ प्रतिबिंब या कॅप्सूलमधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. हा अंक कायस्थ प्रतिबिंब प्रकाशनासाठी मंचावर घेऊन येण्याची विनंती मी श्री विद्यासागर सुळे यांना करते. सन्माननीय अतिथींनी अंकाचं प्रकाशन करावं. प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन या शब्दाचा साहित्यिक अर्थानं विचार केला तर त्यातच वाचन, अभिव्यक्ती, मूल्यांवर विचार आणि चिंतन हे गृहीत असतं. त्याचप्रमाणे कायस्थ ज्ञाती बांधवांच्या विचारांचा हा आरसा म्हणजे कायस्थ प्रतिबिंब. ज्ञातीतल्या बांधवांच्या कथा, कविता, लेख यांनी हा अंक सजलेला आहे. आपल्यालाही हा अंक मिळेलच आणि तो आपल्याला आवडेल याची आम्हाला खात्री आहे.